जायचा. कुठून फरकून जाईल होते. कस काय जाईल फरकून? माझा कोण घे मग? तू नाही सरकून जाणार माझ सरकून जाईल डाल्यावर. डायरेक्ट. कला कला का कला कला का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो डोंगरात पुढचे डबल. तर आज किल्ल्यावर जाणार आम्ही. तुम्हाला किल्ला दाखवतो, आमचा पेडकवाडी किल्ला. हे देखा, इकडे किल्ला आहे, त्याच्यावर जायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण देखायला लागेल आज. देखा मित्र, आमचा दादा शंभू दादा लागला भाऊ घाट चढायला. आमच्या शंभूचा लय दिवसा स्वप्न होता, दादा सांग मला डोंगरात यायचं आहे. लय दिवसापासून मला डोंगरात नाही आलो, मला येऊन द्या सांग हिंडायला. मग आज चालवला गड्याला किल्ला दाखवायला. म्हणून आलो शंभू दादाला किल्ला दाखवून. पण तो गडी त्याच्या पायानं चालवतो, मोक्कार आहे गडी. सांगत मला धरू नका, मला चालून दे, माझी चालव सांग मा पायाना. देखा मग कसा चालत गडी. वाट आहे बोलते मोक्कार आहे. आम्ही दुसरेच वाटान चाललो जावी. लय मोक्कार वाट आहे. शॉर्टकट चालू म्हणजे लवकर जावायला पाहिजे वर, म्हणून ही थोडी वाट रिस्की आहे. पण जातो मित्र हेच वाटाना. तुम्ही व्हिडिओ पूर्ण देखा मग आज शंभू दादाचा. अरे चिकन वाटा येऊन पडला तू. वरच्या वाटायला जायचंय. असा हे रे, असं जायचं, असं जायचं ना असं चढायचं वर वाकडा. इथून असं वाकडावर असा राईट. असं वाकडा जाऊन वाकडा जायला हातवर. अरे झाड गडबड्या खाली खाली झाड देख ना इकडं. असं वाकडा जायला आत. अर्धी भागाला गडी चालत आला. काय होते तर माझा चढता होते तर वर गेल्यावर चढतो आता माझी. इकडं जाईल खाली गडबड्या म्हणे ना. अगं भाऊ, इथून चढा रिस्की बाळा. याला अवघड रस्ता आहे. आम्हाला भ्या वाटत भरावं लवला. हे देख ना केवढं उन्हात बाळा. चढ आहे ना वज चढायचाच आहे ना भाऊ. आवडा पुढून जाईल डोक्यावर. अरे बाप, कोठे अजून तर लय खाली. कोठे गड केवढा खोला यार वर खाली. तू फार अर्धी वाटायला चालत आलता, दम लागला लुंगलू. आई होते चालल सटकून जाईल शेवाळ माहिती. वर घाट चढून आलो मित्र. हो भलती ताना लागल्या. इकडे बाहेर खाली भारी पाणी होतं रे. मस्त पाणी निघून येते का. मस्त भुयार आहे, त्याच्यातून पाणी निघून म्हणजे टाळा मस्त जिरा करायचं चालू. हा बरोबर चाललं नितळून द्या पाणी. एका मित्र एकटा आपला जिरा आहे. कसं पाणी येत मस्त. जमिनीचे भागातून मधून यात मस्त पाणी एकटा येतो खेकडा.
एकटा आहे तो खेकडा कुठतरी तेरा देखा एक खेकडा लपलाय. काय तू काचा फुट पडणार खेकड्याचा लागलं बायल पाणी आता नितळायला लागलं. त्याच्यावरून होई आता खाली पाणी प्यायला तळायला मस्त नितळला ये रे दादा खाली इकडून ये असा वाटाना थांब खाली आलो ये तुला ताण लागली ना. हा सटकात आहे ना दमाने वज की इकडून असं वज की नदीतच बसला असतं मग पाजला असतं. हा, ये इकडं खाली. ये खाली दमाने वज की सटकून पडशी ना पोचव शेवाळा आहे ते ये नाही सटकात. ये कंदा सेट टाकला का सेट टाकला ना सेट करणार होतो आता सेट करणार होतो ना पाणी राहिलं पाणी. बस खाली आता पाणी देत मातून पाणी प्यायला मस्त गार गार पाणी जमिनीच्या पोटातून गार होऊन आता धरते. आता जंगल चालू झालं मित्रा हो. बेटा अपाट असं जंगल आहे ते जंगलाला पार करीत करीत वाटकाडीत कडीत जायचं आपल्याला. आई यातून पागेल घनदाट जंगल आहे असा भयानक. पाण्याचं वातावरण झालंय येत होतं डायरेक्ट पुरी सावली सावली. चढ गवताल दरीत दरीत वजक वजक चढ हा. गवताल धरून धरून चढ वर जाऊन बस दगडाव. जंगल संपून आम्ही आता निघलो जंगलाच्या बाहेर आणि देखा आता किल्ला मगा हे देखा आवडी मगा राहिले आता. खालून उतर ना थोडी वर काल गेलाय त्या तिथं शिवून त्या तसंच उतर ना. आजी झोका देऊन शिवून चला 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 आजी देखत चला पटापट आपल्याला अजून लेवर जायचं आहे मग पुन्हा खाली उतरून यायचं आहे. फायनल मित्र वर आलो आता. पहिलीच गुफा आहे देखा तुम्ही कशी आहे. यात शिवलिंग आहे मित्र आणि देखा एवढी मोठी गुफा आहे. किल्ल्याचे हे साईड नाही पश्चिम साईड नाही मस्त आणि त्याच्यात पाणी आहे मित्र. या देखा जबरदस्त अशी गुफा आहे. देखा मित्र इथं आमच्या किल्ल्यात पहिलाच खालून आलो पहिलाच भुयार आहे तिथं शिवलिंग आहे मित्र. देखा एक नंबर आहे इथं मस्त लय मोठं असं भुयार आहे. त्याचं योग खांब राहिलं आहे 2 खांब तुटेला एक योग खांब आहे योग तुटेला पण खालून दगडा लागला सपोर्ट. देखा शिवलिंग गेला का गुतलं तो झेंडा ते लिंग गेला तो खेकड बाबा गेला. एका मित्रा शिवलिंग आहे हर हर महादेव. वरून या देखा किती मस्त आहे ना. देखा मित्र इकडं मंदिर आहे देवीचा. ओम जय जय. देखा मित्र पाणी पियाचं टाकाय
तुम देखा देखा ये पाणी प्यायचा टाका आहे. ओ भेंडकी आम्हाला बी येवला ना पाहायचा भेंडकी आहे देखा. या पुरा आटेल राहत इकडं खोल आहे तर आता पावसाळ्यात भरला आहे न ते देखा मित्र आमचा किल्ला हे देखा. शंभून त्याच्या आहे तिकडे जाऊन बसली वर मग एकटा बसलो इकडे तिकडे हिडीव काढीत इकडं मग देखा ह्यो शेततळ आहे जो जुने लोकांनी बांधलेला आहे. पाणी त्यांना साठवायसाठी बांधलेला होतो. आणि इकडे देखा त्या तिकडे दिसत ना ते खोल्या त्यांच्या राहायच्या खोल्या होत्या धानं धुणं ठेवायला बनवेल ते खोल्या मस्त ते दाखवी तेड जवळ जाऊन तुम्हाला. अशा देखा भयानक जबरदस्त गुफा त्याच्यात ना जाताना पहिले गुफा चेक करून मग मध्ये घुसायला मित्र कारण काही राहू शकत मित्र त्याच्यात. त्याच्यात एक भयान आहे त्यात आपल्याला भ्या वाटत मध्ये जायला आपण नाही जाऊ शकत. तर मग जायचं म्हणजे अवघड आहे. तर देखा भयानाशी मोठी गुफा आहे. भयान जबरदस्त गुफा आहे मित्रावी. मधी 2 खोल्या पण त्याच्यात अंधार आहे राहिले माल भ्या वाटरला मध्ये जात नाही त्याच्यात. वाबू काही जनावर बसून घेऊन खाऊन मला त्याच्यानं पळत देखा मित्र हे 2 डोंगर दिसता मस्ती मोठी खांड दिसत आहे ते पाटणा देवीचं आहे बरं का मंदिर आमच्या किल्ल्यावर मस्त दिसत आहे. बाहेर जोरात पाणी चालू झालं ना आम्ही आता मंदिरात बसला लपेला वाजवायला आप तिथेच राहील पाहिजे ते घरात या मंदिर नव्हता बरं पहिली मित्र आता बांधलाय. हे कोणचे देवाचं मंदिर आहे ते नाही माहिती मला पण मग आता बांधलेलं आहे नवीन. तुम्हाला माहित तर सांगा मला. भयान जोरात पाणी चालू झालंय आम्हाला ठेवलंय तर अटकवून पाण्याना. वर एक घोडा आहे बरं का तो रोवतो मंदिराच्या आजूबाजूला मस्त लपवतो पाणी आला का आणि वर उतरवतो कोण आणून सोडेल काय नाही. भयान जोरात पाणी आलं तर मित्र किल्ल्यावर आम्ही आता ना पटापटा उघडलाय तर लोक खाली जातून निघून घरी जायला लागल बोलला व्हायची आधी. ते का अजून इकडं चालूच आहे भाऊ पाणी खतरनाक काळा काळा व्हायला इकडं भयान पाणी. इकडं पाणी फुटेलच आहे ना येऊ आत्ता फुटलं आपल्याला लवकर जायला लागलं खाली. आम्हाला खाली नाही येऊन द्यायला आलंय पाणी. आम पटापटा पळत आम पहिले जे गुप्यात होतो ते गुप्यातच येऊन लपायला लागलं भाऊ. भयान पाणी चालू झालंय. पाणी काय उघडायचं नाव घे ना मित्र. आणि या देखाने इकडं पारी गुफा भरत आली शिवलिंगनी मा दाखत आला मित्र. पण पाणी लय लावून धरलं मित्र आम्हाला. आता घरी जायला लय टाईम व्हायचा आहे. देखा कसा धोका तर ना आता धबधब झोकायला लागलं. टपऱ्याने पाणी पडायला लागलं फार जाम पाणी आलंय. देखा तुम्ही केवढं पाणी पडत हा लय टाईम व्हायचा आता घरी जायला. 2 तास झालं पाणी उघडायचं नाव घे ना भाऊ. आता उघडायचं मग आहे देखा ना कसं काय डायरेक्ट खडकांना पाजर फुटला बाई. 2 तास झाले मित्र तसं सारखं पाणी चालू आहे. आणि एक जोरचे पाहुण्याचे बकरे आहेत ते आले लपायला ते गुप्यात. आणि आमचं शंभू दादा त्या निघूनच गेलाय. आणि इकडे हेरा ना यावर डायरेक्ट शिवलिंग दाखवत आल्या एवढं पाणी साचलंय. वट्टा पुरा वट्टे लेवल पाणी भरला ते गुप्यात. बकऱ्या ढोरा गेल्या घेऊन भयान असं पाणी झालंय. भयान दुखाट आलाय आता भयान पाणी पडत राहिलं भाऊ. पाणी का उघडायचं नाव घे ना आता थोडा कमी झालाय. पाण्यात चालू आता वज किल्ला उतरायचा सुरुवात करली आम्ही. जसं खाली चालू तसं मग झाकत येऊ राहिलंय. येठ वाट आहे
हा तशी निवळायची मग आहे खाली जरा जरा धुकाट पडायची मग आहे आयला केवढं पाणी पडलंय ना ते वावरातून खाली डायरेक्ट साचेलंय मित्र किल्ला उतरून आलो खाली आता पटांगणात पण पार पाण्यानं वल्ला केला आम्हाला आमचा शंभू हिवला आहे त्याला आता 2 टाईल दिला असं गुंडाळून मस्त मित्र आजच्या व्हिडिओ संपून टाकू सगळी येवलो आम्ही भेटू आपण दुसरे ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय मित्र चला मग जातो मित्र घरी